आज आपल्या शेतात बघा आपल्या स्ट्रॉबेरीची रोपं लावायची आहेत. त्यासाठी आपलं बेड असं म्हणजे सरळ करायचे, त्यासाठी चालले आपल्या शेतात. पण आपल्या शेताच्या बांधावरच बघा एक कारल्याचा वेल होता. ते 5-6 दिवस इकडं म्हणजे आलो, त्याच्यामुळे ते कारल्याला आपल्या कारली पकडलेली. तशी काही कारले आपली अशी पिकून गेलेत. हे बघा भरपूर कारली येऊन गेलेत. काही 5-6 दिवस लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळं अशी मोठमोठाली होऊन कारली अशी पिकून गेलेत. त्यात अजून 2-3 आहेत चांगली, ती आपण घरी जाताना घेऊन जाणार आहे. इथे बघा छोटी धरलेली चांगली, हे सुद्धा चांगलं. हे जाताना घेऊन जाऊ आपण कारली. पण आपलं आत्ता काम सध्या येते म्हणजे आपलं स्ट्रॉबेरीचे बेड आहेत ते सरळ करायचे. उद्या किंवा परवा आपलं मल्चिंग हातरून घ्यायचे स्ट्रॉबेरीसाठी, आणि 7-8 दिवसानंतर आपल्या स्ट्रॉबेरीची लागण करायची. तर मी आता तिकडे पलीकडच्या शेतात आपल्या स्ट्रॉबेरीचे जे बेड आहेत ते सरळ करायचे तिकडे. इथे या शेतात आपल्याला स्ट्रॉबेरीची लागण करायची बघा. आधी आपले असे बेड पाडून गेलेत. हे आता बेड असं म्हणजे सरळ करायचं चाललेत. कडेला असे पूर्ण ट्रॅक्टरच्या चाकांनी म्हणजे नीट करता आले नव्हते, ते आपले खोऱ्याने वगैरे दाताळ्यानं सरळ करायचे. हे का पूर्ण हे आपल्या शेताला स्ट्रॉबेरीची लागण करायची. ती आता सरळ बेड करून उद्या किंवा परवा मल्चिंग हातरून घ्यायचं, आणि मग 7-8 दिवसांनी त्याच्यावरती लागण करणार आहे आपण स्ट्रॉबेरीची. हे असे बेड आपले सरळ करायचं चालले तोंडावरती, म्हणजे असे. असं दुपारचे 1 वाजले बघा, असं पूर्ण ऊन आणि वरती बघा पूर्ण एक सुद्धा म्हणजे असं पावसाळ्याचा ढग आहे. पूर्ण असं नखट्ट आकाश आणि असं कडक असं ऊन आहे. आणि असल्या उन्हात सुद्धा असं बेड असं करण्यासाठी यावं लागलंय. कारण स्ट्रॉबेरीसाठी अशी घात येईल हे येईल अशी वाट बघावी लागत नाही. हे असे बेड सरळ केले, असे सपाट केले बेड हे सगळे ना, की काय होतं आपलं मल्चिंग सुद्धा असं सपाट असं छान बघतं. मध्ये असं ढिकळ दगड असलं तर मल्चिंग व्यवस्थित दिसत नाही. असं मध्येच मल्चिंग उन्हानं फाटतं. आणि असं कसं आपल्याला ड्रीप हाताळायचं असं पाईप वगैरे सरळ एका रेषेत असं बेड असल्यानंतर व्यवस्थित येतात म्हणजे ते. चला मग करूया आपली दुसरी कामाला सुरुवात. आता तर सरळ झालेत. आता हे पुन्हा समोरचे ते सगळं दाताळ्यानं असे सरळ करायचे, म्हणजे असे सपाट करायचे. सरळ आहेतच पण त्याचे सपाट करायचे सगळे. ऊन तर भरपूर आहे. हे बघा इकडे पलीकडंच आपला ऊस घेवड्याची शेती वगैरे, पूर्ण हा आपला पाठीमागं डोंगरच दिसतोय. व्यवस्थित नारळाची झाडे वगैरे खूप छान दिसतात. पूर्ण अशी बांधाची पण घाण काढायची चालली बघा. बांध साफ करायचं चाललंय. इकडून बांध साफ केलाय बघा पूर्ण. आता इथं थोडासा राहिलाय, ते तिथून पुढे जे दिसतंय ना तिथून साफ करत आणलाय. इथेच थोडासा राहिलाय फक्त बघा. बांध साफ झालाय, आपला थोडाच राहिलाय. हे बांधानं कशी लोक ये जा करतात, त्यामुळं बांधाची घाण अशी काढावी लागते. आले बांध साफ करून झालं. हे बघा शेवटचं फक्त एकच इथं म्हणजे जण तेलकड तोडायचं राहिले. पूर्ण असं म्हणजे आपल्या वाटेत सगळं वेल वगैरे गुपलेले, पूर्ण वाट अशी पूर्ण पॅक झाली होती. त्या दिवसभरात पूर्ण स्वच्छ केले नसं. हे आपले स्ट्रॉबेरीचे बेड, आणि इकडं आपली ह्या साईडून पूर्ण ही माणसांना जाण्या येण्यासाठी वाट स्वच्छ केली. पूर्ण असं पूर्ण वरतून वेल बिल गुपलेले वाटेला. आता झालं आता काम. आता आपलं निघायचं घराकडे.